पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी। 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार। ट्रम्प यांची मोठी घोषणा। वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा परिणाम अभ्यासणार। भारत सरकारकडून भूमिका जाहीर। शेतकरी, उद्योजक आणि लहान व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी कटिबद्ध सरकारची भूमिका। भारत आणि अमेरिकेमध्ये सगळं काही ठीक नाही। ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र खरेदी केल्यानं निर्णय। भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं कठीण। ट्रम्प यांची भूमिका। मोदींच्या ट्रम्पसोबतच्या मैत्रीची किंमत भारताला मोजावी लागते। अमेरिकेच्या 25% टॅरिफ आकारणीनंतर काँग्रेसची ट्विट करत टीका। प्रांजल खेवलकर यांच्याकडे ड्रग्ज आढळलं नाही। एखाद्याला खोट्या गुन्ह्यात अडकवत असतील तर धोकादायक। रक्त तपासणी अहवाल सादर झाला पाहिजे, खेवलकरांच्या वकिलांची मागणी। रोहिणी खडसेंनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली। पुणे पार्टी प्रकरणानंतर भेटीला महत्त्व। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर सध्या पोलीस कोठडीत। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। प्रकाश आंबेडकर यांची ट्विट करत माहिती। हायकोर्टानं पोलिसांवर थेट FIR करायला सांगितलं, पण त्यात पोलिसांचं नाव समाविष्ट करायचं की नाही हे चौकशी अंती ठरवू, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। कराडबाबत डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब। विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरण CBIकडे द्यावं, लोकसभेत सुप्रिया सुळेंची मागणी। पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचं आवाहन। सह्याद्री अतिथीगृहावर धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मतदारसंघातील कामांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन। भेट राजकीय नसल्याची सूत्रांची माहिती। जेलमधून स्पेशल फोन सापडला। आका वापरत असलेल्या फोनमधून माहिती समोर येईल। बीड प्रकरणात सुरेश धस यांचा दावा। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गीतेचा व्हिडिओ समोर। व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य ठेवून दुसऱ्या दिवशी गीते व्हिडिओत त्या व्यक्तीची हत्या करत असल्याचा स्थानिकांचा दावा। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्यांचा CDR काढावा, अशी मागणी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। शिवसेनेचे खासदार आणि इतर राज्यातील महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांच्या बैठका। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची शिफारस केली होती का, या प्रश्नावर दादा भुसेंनी उत्तर देणं टाळलं। तर ठाकरेंच्या कार्यकाळामध्येच पवारांची आयुक्तपदी नियुक्ती, भुसे यांच्याकडून स्पष्ट। अनिल कुमार पवार यांची नियमबाह्य पद्धतीनं नियुक्ती। ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांच्या नेमणुकीसाठी भुसेंचा आग्रह, मात्र भुसेंची इच्छा शिंदेंनी पूर्ण केली, राऊतांचा आरोप। वसई महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची 18 तास ईडी चौकशी। नातेवाईकांच्या घरातून 1.25 कोटी जप्त। काही कागदपत्र आणि हार्ड डिस्क देखील ईडीच्या ताब्यात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। कोकाटेंबाबत विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर, रोहित पवारांची माहिती। ठाण्यातील काही शाळांमध्ये 3री इयत्तेसाठी हिंदीचा अभ्यासक्रम। मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप। शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी। साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या अध्यक्षाचं साईबाबांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल। संतप्त ग्रामस्थांचा अरुण गायकवाड यांच्या घर आणि कार्यालयावर मोर्चा। नांदेडमध्ये 2 तरुणांनी तरुणीला जबरदस्ती उचलून नेल्याचा प्रकार। रेल्वे स्थानक परिसरातील घटना। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू।
बुद्धिबळाची विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूर विमानतळावर जंगी स्वागत। बुद्धिबळाची ग्रँड मास्टर झाल्यानंतर दिव्याचं सर्व स्तरातून कौतुक। नासा आणि इस्रोचा संयुक्त उपग्रह निसारचं श्रीहरिकोटामधून प्रक्षेपण। निसार हा अत्याधुनिक आणि सर्वात महागडा पृथ्वी निरीक्षण उपग्रह। रशियात 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप। भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना त्सुनामीचा इशारा। त्सुनामीच्या भीतीनं जपानमधल्या नागरिकांचा उंच इमारतींवर आश्रय। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून